हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल ई लर्न आय टी आयमध्ये. आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेअरी एम सी क्यूचा दुसरा क्लास आहे, इंग्लिश टू मराठी लँग्वेजमधला. याच्या आधीचा फर्स्ट क्लास पण सेम असाच एम सी क्यू सॉल्व करून दिला होता. आपला जे सिलेबस आहे सिलेबसनुसार पूर्ण क्वेश्चन आपण असाच एम सी क्यू प्रमाणे सॉल्व करून सिलेबस कंप्लीट करून देणार आहे. स्टार्ट करूया आजचा जे क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेअरी एम सी क्यू क्लास नंबर दुसरा. व्हॉट इज द नेम ऑफ द अँगल मार्क एक्स. तर स्क्रीनवर आपल्याला एक ड्रिलचा डायग्राम दाखवलेला आहे आणि या ड्रिलच्या डायग्राममध्ये जे एक्सच्या स्वरूपाने जे अँगल दाखवलेलं आहे हे अँगलचं नाव काय आहे हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वेव अँगल, दुसरा ऑप्शन आहे रेक अँगल, तिसरा ऑप्शन आहे हेलिक्स अँगल आणि चौथा ऑप्शन आहे पॉईंट अँगल. जसा प्रश्नामध्ये म्हटलेला होता डायग्राममध्ये जे एक्सच्या स्वरूपाने जे अँगल दाखवलेलं आहे या अँगलचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पॉईंट अँगल. ड्रिलचं जे कटिंग अँगल असते हेच ते कटिंग अँगललाच दाखवलेलं आहे एक्सच्या स्वरूपानं. जर आपल्याला PDF ची गरज असल्यास तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचं, मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करून देईन मराठी लँग्वेजमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, विच अँगल प्रिव्हेंट द कटिंग एज फ्रॉम रबिंग ॲक्शन. कुठल्या कोणामुळे कापणाऱ्या धारेला घासण्यापासून वाचवले जाते. म्हणजे कटिंग करत असताना जे कटिंग एज घासला नाही पाहिजे म्हणून कोणता अँगल असते, कोणता अँगल प्रोव्हाइड केला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वेव अँगल, दुसरा ऑप्शन आहे रेक अँगल, तिसरा ऑप्शन आहे क्लिअरन्स अँगल, चौथा ऑप्शन आहे पॉईंट अँगल. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, कुठल्या कोणामुळे कुठल्या अँगलमुळे कापणाऱ्या धारेला म्हणजे कटिंग एजला घासण्यापासून वाचवला जाते. म्हणजे कोणत्या अँगलमुळे जे कटिंग एज असते, कटिंग एज घासला नाही पाहिजे जॉबसोबत, हे कुठल्या कोणामुळे कापणाऱ्या धारेला घासण्यापासून म्हणजे घासला नाही पाहिजे, तर याच्यासाठी कोणता अँगल दिला जाते. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्लिअरन्स अँगल. क्लिअरन्स अँगल जर आपण नाही दिला कोणत्याही कटिंग एजला तर कटिंग प्रॉपरली होणार नाही, कारण ते जॉबसोबत घासणार. म्हणूनच कोणत्याही कटिंग टूलला क्लिअरन्स अँगल देणं गरजेचं असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ड्रिल पॉईंट अँगल फॉर ड्रिलिंग ब्रॉस. म्हणजे जसा प्रश्नामध्ये काय विचारलं, ब्रॉस म्हणजे पितळवर जर आपल्याला ड्रिलिंग करायचं आहे तर त्यावेळी ड्रिलचा कटिंग अँगल किती असला पाहिजे हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 140 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 130 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 120 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 118 डिग्री. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता पितळावर ड्रिल करताना कोणता ड्रिल पॉईंट कोण वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 118. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नॉर्मल लिप क्लिअरन्स अँगल फॉर द स्टँडर्ड ड्रिल. सामान्य म्हणजे स्टँडर्ड ड्रिलसाठी लिप क्लिअरन्स अँगल किती असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 2 डिग्री ते 4 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 5 डिग्री ते 60 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 8 डिग्री ते 12 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 13 डिग्री ते 16 डिग्री. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सामान्य म्हणजे स्टँडर्ड ड्रिलसाठी लिप क्लिअरन्स अँगल किती असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 8 डिग्री ते 12 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, विच अँगल डिटरमाइन द रेक अँगल ॲट द कटिंग एज ऑफ अ ट्विस्ट ड्रिल. ट्विस्ट ड्रिलच्या कापण्याच्या धारेला रेक अँगल कोण ठरवतो, जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वेव अँगल, दुसरा हेलिक्स अँगल, तिसरा पॉईंट अँगल, चौथा क्लिअरन्स अँगल. म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलं होता, ट्विस्ट ड्रिलचा कापण्याच्या धारेला म्हणजे कटिंग एजला रेक अँगल कोण ठरवतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हेलिक्स अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पार्ट मार्क एक्स. म्हणजे एक्सने दर्शवलेला भाग कोणता आहे. म्हणजे आपण इथं बघू शकता डायग्राममध्ये एक ड्रिलचा डायग्राम दाखवलेला आहे आणि यात जे एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट्स आपल्याला दाखवलेला आहे ड्रिलचा, याच पार्टचं नाव प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे लिप, दुसरा लँड, तिसरा फ्लँक आणि चौथा ऑप्शन आहे ड्रिल ॲक्सिस. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता एक्सने दर्शवलेला भाग कोणता आहे. जसं आपण पाहू शकतो एक्सने याच भागाला दर्शवलेला आहे, तर या भागाचं नाव आहे ऑप्शन नंबर बी लँड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द मशीन. तर स्क्रीनवर आपल्याला एक ड्रिल मशीनचा डायग्राम दाखवलेला आहे. तर या ड्रिल मशीनचं नाव कोणतं आहे म्हणजे हा कोणता टाईपचा ड्रिल मशीन आहे हे आपल्याला ओळखायची आहे हा डायग्राम पाहून. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे द सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन, दुसरा ऑप्शन आहे पिलर ड्रिलिंग मशीन,
तिसरा ऑप्शन आहे रेडियल ड्रिलिंग मशीन आणि चौथा ऑप्शन आहे गँग ड्रिलिंग मशीन. तर डायग्राममध्ये जे ड्रिलिंग मशीनचा प्रकार दाखवलेला आहे तर या ड्रिल मशीनचं नाव आहे ऑप्शन नंबर बी पिलर टाईप ड्रिल मशीन. पिलर टाईप ड्रिल मशीन कशी ओळखायची, जर जसं आता ड्रिल मशीन हे दाखवलेलं आहे आणि यात जे पिलर आहे हे गोलाकारमध्ये जे भाग आहे याला पिलर म्हटलं जाते. जर पिलर जर जास्त लांब असलं तर त्याला पिलर टाईप ड्रिल मशीन म्हटलं जाते आणि जर पिलर कमी लांबी असला तर बेंच टाईप ड्रिल मशीन म्हटलं जाते. आणि रेडियल ड्रिलिंग ते तर वेगळाच आकारानं म्हणजे डायग्राम वेगळाच राहते, ते डायरेक्टली ओळखता येते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. एक्सने दर्शवलेला भाग कोणता आहे, जसा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. आता हे जे डायग्राम आपण पाहून राहिलो तर हे एक डायचा डायग्राम आहे. तर या डायच्या डायग्राममध्ये जे एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट दाखवलेला आहे या पार्टचं नाव काय हेच विचारलेल्या प्रश्नामध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे साइड स्क्रू, दुसरा ऑप्शन आहे गाईड प्लेट, तिसरा ऑप्शन आहे सेंटर स्क्रू आणि चौथा ऑप्शन आहे ॲडजस्टिंग स्क्रू. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता डायग्राममध्ये जे डायचा एक डायग्राम दाखवलेला आहे तर डायच्या डायग्राममध्ये एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट्स दाखवलेला आहे या पार्टचं नाव काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गाईड प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मटेरियल ऑफ फाइल्स. फाइल्स कोणत्या मटेरियलपासून बनवलेला जाते किंवा फाईलची मटेरियल कोणती असते हेच विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कास्ट आयरन, दुसरा ऑप्शन आहे माइल्ड स्टील, तिसरा ऑप्शन आहे अलाय स्टील, लो अलाय स्टील आणि चौथा ऑप्शन आहे हाय कार्बन स्टील. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता फाईलची मटेरियल काय असते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी हाय कार्बन स्टील. फाईल हाय कार्बन स्टीलपासून बनवलेला जाते आणि हाय कार्बन स्टील कशी ओळखायची, हे कलरनं थोडा हलका काळा कलर सारखा असते, त्याच्या कलरपासूनच ओळखलं जाते का हा हाय कार्बन स्टील आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द स्पेसिफिकेशन ऑफ शेप ऑफ फाईल. फाईलच्या आकाराचे वर्णन काय करते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कट म्हणजे कापणी, दुसरा ग्रेड म्हणजे श्रेणी, तिसरा लेंथ म्हणजे लांबी आणि चौथा क्रॉस सेक्शन म्हणजे आडवा भाग. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता फाईलच्या आकाराचे वर्णन काय करते, म्हणजे फाईलचा आकार म्हणजे हे प्रश्न थोडासा इझीमध्ये म्हटला तर जसं आपण फाईलचं स्पेसिफिकेशन फॉर शेप म्हणजे जसा फाईलच्या आकारचे वर्णन कसे करायचे, तर त्याच्यात जर क्रॉस सेक्शन असते तर क्रॉस सेक्शनवरूनच फाईलचा आकारचा स्पेसिफिकेशन दिला जाते. जसा फ्लॅट फाईल आहे, फ्लॅट फाईलचा क्रॉस सेक्शन काय असते, फ्लॅट असते रेक्टँग्युलर. तर याच जसं हाफ राऊंड फाईल आहे, हाफ राऊंडच त्याचा क्रॉस सेक्शन असते, तर त्याच्यावरूनच त्याचे स्पेसिफिकेशन ठरवले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, तर याचा जे उत्तर होता फाईलच्या आकाराचे वर्णन काय असते, तर याचा उत्तर आहे क्रॉस सेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट एक्स. तर स्क्रीनवर आपल्याला एक बेंच वाईजचा डायग्राम दाखवलेला आहे आणि बेंच वाईजच्या डायग्राममध्ये एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट्स दाखवलेला आहे या पार्टचं नाव काय हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे हार्ड जॉ, दुसरा सॉफ्ट जॉ, तिसरा फिक्स जॉ आणि चौथा मुव्हेबल जॉ. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे डायग्राममध्ये जे बेंच वाईजचा डायग्राम आहे याच्यात एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या भागाचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मुव्हेबल जॉ. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द बॉडी मटेरियल ऑफ बेंच वाईज. बेंच वाईजचा मुख्य भाग कोणता पदार्थाचा बनलेला, कोणता मटेरियलपासून बनलेला असतो बेंच वाईजचा बॉडी हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे कास्ट आयरन, दुसरा ऑप्शन आहे माइल्ड स्टील, तिसरा ऑप्शन आहे रॉट आयरन, चौथा ऑप्शन आहे हार्डन्ड स्टील. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता बेंच वाईजचा जे बॉडी असतं बॉडी कोणत्या मटेरियलपासून बनलेला असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कास्ट आयरन. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द इंटरनल पार्ट ऑफ बेंच वाईज. खालीलपैकी बेंच वाईजचा अंतर्गत भाग कोणता आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे हँडल, दुसरा ऑप्शन आहे बॉक्स नट, तिसरा ऑप्शन आहे फिक्स जॉ, चौथा ऑप्शन आहे मुव्हेबल जॉ. प्रश्नामध्ये काय विचारलेला होता बेंच वाईजचा अंतर्गत भाग कोणता आहे खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बॉक्स नट. बॉक्स नट हा बेंच वाईजचा इंटरनल पार्ट असते आणि बाकीचे जे पार्ट्स आहे हे पूर्ण एक्सटर्नल पार्ट्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इन्क्लुडेड अँगल ऑफ सेंटर पंच. सेंटर पंचचा अँगल किती असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 30 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 45 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 60 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 90 डिग्री. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता सेंटर पंचचे अँगल किती असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 90 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द इन्क्लुडेड अँगल ऑफ प्रिक पंच यूज्ड फॉर मार्किंग लाईट
लाईट पंच मार्क निडेड टू पोझिशन डिवायडर्स. म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, सिंपल प्रश्न आहे, त्याच्यात ज्याचा डायरेक्ट जर आपण प्रश्न व्हॉट इज द इन्क्लुडेड अँगल ऑफ प्रिक पंच इथपर्यंतच प्रश्न आहे, बाकीचे जे त्याच्यात जोडलेलं आहे हे फक्त कन्फ्यूज करण्यासाठी आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, डिवायडर ठिकाणी ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रिक पंचचा अँगल किती असतो. डायरेक्टली प्रश्नामध्ये असंच समजून घ्यायचं की प्रिक पंचचा अँगल किती असतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 30 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 45 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 60 डिग्री, चौथा ऑप्शन आहे 90 डिग्री. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, प्रिक पंचचा अँगल किती असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 30 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट बाय अ ट्राय स्क्वेअर. ट्राय स्क्वेअरने मोजमाप करताना त्याची अचूकता किती मिळते. जसं आपण ट्राय स्क्वेअर वापरतो कोणताही जॉबचा राईट अँगल चेक करण्यासाठी, तर त्याचा अचूकता किती असतो हेच विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.02 मिलीमीटर पर 10 मिलीमीटर लांबी, दुसरा ऑप्शन आहे 0.02 मिलीमीटर पर 100 मिलीमीटर लांबी, तिसरा ऑप्शन आहे 0.2 मिलीमीटर पर 1000 मिलीमीटर लांबी, चौथा ऑप्शन आहे 2 मिलीमीटर पर 1 मिलीमीटर लांबी. म्हणजे हे समजून घ्यायचं ऑप्शनमध्ये काय म्हटलं आहे, 10 मिलीमीटर लांबीपर्यंत जर मोजायचं असल्यास तर त्याची अचूकता किती असते 0.02 मिलीमीटर. आणि दुसरा जे ऑप्शन म्हटलेला आहे 100 मिलीमीटरचे पर 100 मिलीमीटर लांबीपर्यंत त्याची अचूकता किती असते 0.02 मिलीमीटर. तर असंच याचा या ऑप्शनचा मिनिंग असते. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, ट्राय स्क्वेअरने मोजमाप करताना किती अचूकता असते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 0.002 मिलीमीटर पर 10 मिलीमीटर लांबी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. तर स्क्रीनवर आपल्याला एक बॉल पिनचा हॅमर दाखवलेला आहे. या बॉल पिनच्या हॅमरवर जे एक्सच्या स्वरूपानं जे पार्ट्स दाखवलेले आहे, पार्टचा नाव काय आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस, दुसरा पेन, तिसरा चेक आणि चौथा आय होल. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता डायग्राममध्ये जे एक्सच्या स्वरूपाने जे पार्ट दाखवलेला आहे पार्टचं नाव ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चेक. हे जे बॉल पिनच्या ज्या भागाला एक्सच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे या भागाला म्हटलं जाते चेक. नेक्स्ट क्वेश्चन, विच पोर्शन ऑफ अ हॅमर हेड इज नॉट हार्डन्ड ऑर लेफ्ट सॉफ्ट. म्हणजे हॅमरसाठी कोणता भाग कठोर केलेला नसतो किंवा मऊ ठेवला जातो. म्हणजे हॅमरचा म्हणजे जसा हतोडी आहे, हतोडीचा कोणता भाग हार्ड केला नाही जात किंवा सॉफ्टच ठेवला जाते, असा कोणता पार्ट्स असते हॅमरमधला. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस, दुसरा पेन, तिसरा चेक आणि चौथा ऑप्शन आहे क्रॉस पेन. तर प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, हॅमरसाठी कोणता भाग कठोर केलेला नसतो किंवा मऊ ठेवला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चेक. जसं याच्या आधीच्या प्रश्नामध्ये चेक जे पार्ट असते त्या पार्टला दाखवलेला होता बॉलपिन हॅमरमध्ये, त्याच पार्टला हार्ड केला जात नाही किंवा त्या पार्टला सॉफ्टच ठेवला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. तर स्क्रीनवर आपल्याला कॅलिपरचा डायग्राम दाखवलेला आहे. इंटरनल कॅलिपर आणि एक्सटर्नल कॅलिपर आहे. म्हणजे आउटसाइड कॅलिपर आणि इनसाइड कॅलिपर आहे. आणि दोन्ही कॅलिपरच्या ज्या दोन्ही पार्ट्सला मिळून आता एक्सच्या स्वरूपाने दोन्ही पार्ट्सला दाखवलेला आहे दोन्ही कॅलिपरचा. तर या पार्टचं नाव काय आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रिवेट, दुसरा ऑप्शन आहे स्क्रू, तिसरा ऑप्शन आहे लूप स्प्रिंग आणि चौथा ऑप्शन आहे ॲडजस्टिंग नट. तर प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, एक्सने दर्शवलेला भाग काय आहे. याच्यात आपण पाहू शकतो दोन्ही डायग्राम. म्हणजे हा आहे इंटरनल कॅलिपर, इनसाइड कॅलिपर आहे आउटसाइड कॅलिपर. दोन्ही कॅलिपरच्या जे सेम पार्ट्सला एक्सच्या स्वरूपाने दाखवलेला आहे. तर याचं नाव आहे ऑप्शन नंबर सी लूप स्प्रिंग. हा स्प्रिंग टाईप कॅलिपर आहे आणि या स्प्रिंगचं नाव आहे लूप स्प्रिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. स्क्रीनवर आपल्याला एक सरफेस गेजचा डायग्राम दाखवलेला आहे आणि या सरफेस गेजच्या डायग्रामवर एक्सच्या स्वरूपाने हा वाला पार्ट आपल्याला दाखवलेला. तर या पार्टचं नाव काय हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बेस, दुसरा ऑप्शन आहे स्नग, तिसरा ऑप्शन आहे स्पिंडल, चौथा ऑप्शन आहे रॉकर आर्म. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता डायग्राममध्ये जे सरफेस गेजचा फोटो दाखवलेला आहे यात एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या भागचं नाव काय आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रॉकर आर्म. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ व्हाइस हॅज अ ट्रिगर फॉर ओपनिंग द मुव्हेबल जॉ. कशा प्रकारच्या व्हाइसमध्ये हालचाल करणारा जबडा म्हणजे मुव्हेबल जॉ उघडण्यासाठी ट्रिगर असतो. म्हणजे हा कोणत्या टाईपचा व्हाइस असतो ज्याच्यात आपल्याला मुव्हेबल जॉला ओपन करण्यासाठी बटन असते हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे.
तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पिन व्हाईस, दुसरा ऑप्शन आहे पाईप व्हाईस, तिसरा ऑप्शन आहे बेंच व्हाईस, चौथा ऑप्शन आहे क्विक रिलीजिंग व्हाईस. तसा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, कशा प्रकारच्या व्हाईसमध्ये मूव्हेबल जाला उघडण्यासाठी बटन असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी क्विक रिलीजिंग व्हाईस. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ व्हाईस इज यूज्ड फॉर मार्किंग ऑफ स्मॉल जॉब्स ऑन द सरफेस प्लेट. सरफेस प्लेटवर लहान कामाचे मार्किंग करण्यासाठी कोणता व्हाईस वापरला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पाईप व्हाईस, दुसरा बेंच व्हाईस, तिसरा टूल मेकर व्हाईस, चौथा क्विक रिलीजिंग व्हाईस. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, सरफेस प्लेटवर लहान कामांचे मार्किंग करण्यासाठी कोणता व्हाईस वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी टूल मेकर्स बटन, टूल मेकर्स व्हाईस. नेक्स्ट क्वेश्चन, विच टूल इज यूज्ड फॉर कटिंग इंटरनल थ्रेड. आंतरिक थ्रेड कापण्यासाठी कोणता साधन वापरला जातो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. प्रश्नामध्ये काय विचारले, खालीलपैकी कोणता साधन आंतरिक थ्रेड कापण्यासाठी वापरला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डाई, दुसरा ऑप्शन आहे टॅप, तिसरा ऑप्शन आहे ड्रिल, चौथा ऑप्शन आहे रिमर. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता आंतरिक थ्रेड कापण्यासाठी कोणता साधन वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टॅप. टॅपच्या साहाय्याने आपण इंटरनल थ्रेडिंग करतो आणि डायच्या साहाय्याने एक्सटर्नल थ्रेडिंग. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप्स ऑफ टॅप रेंच इज यूज्ड इन रिस्ट्रिक्टेड प्लेसेस. मर्यादित जागामध्ये कोणत्या प्रकारचा टॅप रेंज वापरला जातो. म्हणजे मर्यादित जागा म्हणजे ज्या ठिकाणी आपण नॉर्मली जे टॅप रेंज आपण वापरतो त्याच टॅप रेंजच्या साहाय्याने आपण टॅपिंग नाही करू शकत, अशा ठिकाणीला काय म्हटलं जाते, मर्यादित जागा. तर मर्यादित जागामध्ये कोणत्या प्रकारच्या टॅप रेंजचा वापर केला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बार टाइप टॅप रेंज, दुसरा ऑप्शन आहे टी हँडल टॅप रेंज, तिसरा ऑप्शन आहे सॉलिड टाइप टॅप रेंज, चौथा ऑप्शन आहे डबल अंडर टॅप रेंज. तर प्रश्नामध्ये विचारला होता मर्यादित जागामध्ये कोणत्या प्रकारचा टॅप रेंज वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टी हँडल टाइप टॅप रेंज. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ टॅप रेंज इज यूज टू मिनिमाइज द डॅमेज ऑफ टॅप्स. टॅपच्या नुकसानाला कमी करण्यासाठी कोणता टॅप रेंज वापरला जातो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बार टाइप टॅप रेंज, दुसरा सॉलिड टाइप टॅप रेंज, तिसरा डबल एंडेड टॅप रेंज, चौथा टी हँडल टाइप टॅप रेंज. प्रश्नामध्ये विचारला होता टॅपच्या नुकसानाला कमी करण्यासाठी कोणत्या टॅप रेंजचा वापर केला जातो. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सॉलिड टाइप टॅप रेंज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कट ऑफ फाइल यूज फॉर डिव्हरिंग द जॉब ऑन लेथ. लेथवर जॉबचे डिव्हरिंग करण्यासाठी कोणत्या कटची फाईल वापरली जाते. डिव्हरिंग म्हणजे काय असते, जसं आपण कोणताही जॉब बनवतो लेथ मशीनवर तर त्याचे कॉर्नर जे असते ते शार्प म्हणजे धारदार असते, त्या धारला कमी करण्यासाठी फाईलचा वापर केला जातो. तर कोणता कटचा फाईल वापरला जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे रॅप्स कट फाईल, दुसरा डबल कट फाईल, तिसरा कर्व कट फाईल, चौथा सिंगल कट फाईल. तर प्रश्नामध्ये विचारला होता लेथवर जॉबचे डिव्हरिंग करण्यासाठी कोणत्या कटची फाईल वापरली जाते. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सिंगल कट फाईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच फाईल इज यूज्ड फॉर फायलिंग सरफेस ॲट राईट अँगल ऑन ऑलरेडी फिनिश्ड जॉब. पहिल्यांदा तयार झालेला पृष्ठभागावर समकोनाने फायलिंग करण्यासाठी कोणती फाईल वापरली जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फ्लॅट फाईल, दुसरा निडल फाईल, तिसरा सेप एज फाईल, चौथा ऑप्शन आहे कर्व कट फाईल. तर प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, आधीपासून तयार झालेला पृष्ठभागावर समकोनाने फायलिंग करण्यासाठी कोणती फाईल वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सेप एज फाईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ग्रेड ऑफ फाईल इज यूज्ड फॉर हेवी रिडक्शन मटेरियल. मटेरियलला जास्त कापण्यासाठी कोणत्या ग्रेडचा फाईल वापरली जाते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. जसं आपण फाईलच्या सहाय्याने काय करतो, मटेरियलला घासून कमी करतो. तर सगळ्यात जास्त मटेरियल जर काढायचं आहे तर आपल्याला कोणत्या टाईपचा फाईल वापरावी लागते हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्मूथ फाईल, दुसरा वास्टर्ड फाईल, तिसरा सेकंड कट फाईल आणि चौथा डेड स्मूथ फाईल. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता, मटेरियल म्हणजे सगळ्यात जास्त मटेरियल कापण्यासाठी कोणत्या ग्रेडच्या फाईलचे वापर केली जाते. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बास्टर्ड फाईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज यूज टू मार्क द सेंटर ऑफ राउंड रॉड.
वर्तुळाकार लाकडी छडीचा मध्यबिंदू मार्क करण्यासाठी काय वापरला जाते? म्हणजे कोणत्याही जॉबचा, म्हणजे गोलाकार जॉबचा जर आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे तर आपण कोणता साधनाचा वापर करतो, म्हणजे काय कोणता इन्स्ट्रुमेंट वापरतो हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डिवायडर, दुसरा ऑप्शन आहे जेनी कॅलिपर, तिसरा ऑप्शन आहे इनसाइड कॅलिपर, चौथा ऑप्शन आहे आउटसाइड कॅलिपर. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता वर्तुळाकार लाकडी छडीचा मध्यबिंदू मार्क करण्यासाठी काय वापरले जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जेनी कॅलिपर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स? तर एक्स न दर्शवलेल्या भागाचा नाव काय? जसं आपण यात पाहू शकतो, एक डिवायडरचा डायग्राम दाखवलेला आहे, स्प्रिंग टाईप डिवायडरचा डायग्राम दाखवलेला आहे. यात एकच्या स्वरूपाने जे पार्ट आपल्याला दाखवलं या पार्टचा नाव ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पेग, दुसरा लेग, तिसरा फलक्रम आणि चौथा नर्ल नट. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता डायग्राममध्ये दाखवलेल्या एकच्या स्वरूपाने पार्टचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पेग. नेक्स्ट क्वेश्चन, विच पंच इज यूज्ड फॉर लोकेटिंग सेंटर ऑफ द होल? होलचा सेंटर बिंदू शोधण्यासाठी कोणता पंच वापरला जातो? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डॉट पंच, दुसरा ऑप्शन आहे प्रिक पंच, तिसरा ऑप्शन आहे सेंटर पंच, चौथा ऑप्शन आहे हॉलो पंच. तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे होलचा सेंटर बिंदू शोधण्यासाठी कोणता पंच वापर केला जातो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सेंटर पंच. नेक्स्ट क्वेश्चन, which part of the universal surface gauge is used for fine adjustment? युनिव्हर्सल सरफेस गेजच्या कोणत्या भागाचा वापर सूक्ष्म समायोजनासाठी होतो? जसं आपण सरफेस गेज वापरतो युनिव्हर्सल सरफेस गेज, त्यात एक पार्ट्स असते ज्याच्या सहाय्याने आपण त्याला ॲडजस्ट म्हणजे खालीवर करता येते स्क्रायवरला. तर त्या पार्टचं नाव विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्क्रायवर, दुसरा आहे स्पिंडल, तिसरा गाईड पिन, चौथा रॉकर आर्म. तर प्रश्नामध्ये काय विचारलेला होता युनिव्हर्सल सरफेस गेजच्या कोणत्या भागाचा वापर सूक्ष्म ॲडजस्टमेंटसाठी होतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रॉकर आर्म. नेक्स्ट क्वेश्चन, which part of the universal surface gauge is used to draw parallel line from the datum edge? datum edge वरून समांतर रेषा काढण्यासाठी युनिव्हर्सल सरफेस गेजच्या कोणत्या भागाचा वापर होतो? तर डायग्राम मध्ये दाखवलेला आहे का एक जॉब आहे, जॉबवर आपण पॅरलल लाईन ड्रॉ करत आहे. तर पॅरलल लाईन ड्रॉ करण्यासाठी सरफेस गेजच्या कोणत्या भागाचा वापर केला जात आहे हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्पिंडल, दुसरा रॉकर आर्म, तिसरा स्नग आणि चौथा गाईड पिन. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता डाटा मेजवरून समांतर रेषा काढण्यासाठी युनिव्हर्सल सरफेस गेजच्या कोणत्या भागाचा वापर होतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी गाईड पिन. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप्स ऑफ चिजल इज यूज टू कट कीवेज? कीवे कापण्यासाठी कोणत्या प्रकारच्या चिजलचा वापर केला जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फ्लॅट चिजल, दुसरा क्रॉस कट चिजल, तिसरा डायमंड पॉइंट चिजल, चौथा हाफ राउंड नोज चिजल. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता कीवे कापण्यासाठी कोणत्या प्रकारच्या चिजलचा वापर केला जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्रॉस कट चिजल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पॉइंट अँगल ऑफ कोल्ड चिजल टू कट ॲल्युमिनियम? ॲल्युमिनियम कापण्यासाठी कोल्ड चिजलचा अँगल किती असतो हेच प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 30 डिग्री, दुसरा 45 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 55 डिग्री, चौथा 60 डिग्री. प्रश्नामध्ये काय विचारलेला होता ॲल्युमिनियम कापण्यासाठी कोल्ड चिजलचा कोणता पॉइंट अँगल असतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 30 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, which types of chisel is used for squaring material at the corner and joint? तर प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे which type कोपऱ्यावर आणि जोडावर साहित्य चौरस करण्यासाठी कोणत्या प्रकारची चिजलचा वापर केली जाते? तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे वेब चिजल, दुसरा फ्लॅट चिजल, तिसरा क्रॉस कट चिजल आणि चौथा डायमंड पॉइंट चिजल. त्या प्रश्नामध्ये जे विचारलेला होता कोपऱ्यावर आणि जोडावर साहित्य चौरस करण्यासाठी कोणत्या प्रकारचं छेनी वापरली जाते? चे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी डायमंड पॉइंट चिजल. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द ब्लँक साइज M10 into 1.5 mm ऑफ एक्सटर्नल थ्रेड? म्हणजे ब्लँक साइज म्हणजे काय असते सगळ्यात आधी समजून घ्यायचा. ब्लँक साइज म्हणजे डाईंग. जसं आपण कोणत्याही जॉबवर आपल्याला जर टॅपिंग करायचं असला तर आपण टॅप ड्रिल साइज काढतो.
सेम तसाच आपल्याला जर डाईंग करायचा असला तर ब्लँक साईज काढला जाते, त्याला टेक्निकलमध्ये ब्लँक साईज म्हटलं जाते. आपण नॉर्मली डाईंग साईज पण म्हणू शकतो, पण टेक्निकली ब्लँक साईज म्हटलं जाते. तर ब्लँक साईज जर आपल्याला काढायचा M10च्या डाईसाठी आणि त्याच्या पीच दिलेला आहे 1.5, तर त्याची साईज काय राहील हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 10.85 मिलीमीटर, दुसरा 9.85 मिलीमीटर, तिसरा 9.75 मिलीमीटर आणि चौथा 9.65 मिलीमीटर. तर प्रश्नामध्ये विचारलेला होता M10 × 1.5 मिलीमीटर बाह्य थ्रेडसाठी ब्लँक साईज किती असते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 9.85 मिलीमीटर. याचा फॉर्म्युला येते ब्लँक साईज मायनस पिच डिवायडेड बाय 10. ह्या फॉर्म्युलाचा वापर करून याचा उत्तर काढला जाते. माझ्या चॅनलवर ऑलरेडी याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, जर आपल्याला गरज असला तर ते पाहू शकता. तर असा आजचा जे क्लास होता टर्नर फर्स्ट इयर थिअरी MCQ मराठी टू इंग्लिश, याच्यात इम्पॉर्टंट 37 क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेला आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट क्लासमध्ये पण पुढं आपला सेम असाच क्लास करत राहू. आणि जर सेम क्वेश्चनचे जर आपल्याला PDF ची गरज असला तर व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जॉईन होऊन मेसेज करायचा, मी PDF प्रोव्हाइड करून देईन. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट क्लासमध्ये.